बाह्यस्नेहन मध्ये एक तर क्लासिकल प्रोसिजर, इंडिकेशन अँड मॉडिफाईड प्रोसिजर. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती षडोपक्रम आहेत आपले. त्याच्यामध्ये एक आहे संकल्पना आणि अपतर्पण. मागच्या क्लासमध्ये आपण पाहिली संकल्पना व्याधिकृती आणि अपतर्पण व्याधिकृती. संकल्पनामध्ये ग्रहण, स्नेहन आणि स्तंभनेत्र आणि अपतर्पणामध्ये बंधन, वृक्षण आणि स्वेदन असे 2 टाईप येतात. बाह्य स्नेहन विथ स्वेदन ते कशात येतं तर स्नेहयुक्त स्वेदन. आता स्नेहयुक्त स्वेदन मध्ये काय काय येईल? स्नेहयुक्त स्वेदन मध्ये काय काय येईल? कटिबस्ती, जागबस्ती, शिरोधारा, तेल वगैरे हे सगळं जे आहे हे स्नेहयुक्त स्वेदनामध्ये येतं. त्यानंतर येतं तर्पण. त्याच्यानंतर येतं बाह्य स्नेहन विदाउट स्वेदन आणि नीड फॉर मॉडिफाईड मेथड्स. आता याच्यामध्ये बाह्य स्नेहन विदाउट स्वेदन कशा कशा येतं? हा बरोबर. आणखी मी जसं मागे म्हटलं होतं ना मर्दन पाहिलं होतं. मर्दनामध्ये काय आपली स्वेदनाची अपेक्षा नसते. अभ्यंगामध्ये पण स्वेदनाची परत अपेक्षा नसते. जे दिनचर्येतलं क्रम सांगितलं आहे त्याच्यामध्ये नंतर स्वेदनाची अपेक्षा नाही. त्यानंतर येतं बाह्य स्नेहनामध्ये काय काय येतं? एक तर सर्वांग अभ्यंग येतं, पादाभ्यंग येतं, कटिबस्ती, जानबस्ती, ग्रीवाबस्ती. ग्रीवाबस्ती काय आहे? वन्याबस्ती. शिरोअभ्यंग, शिरोबस्ती, शिरोधारा, शिरोपेशू आणि कायसेक. कायसेक काय? कायसेक सर्वांग धारा जे आहे ते कायसेकामध्ये येतं. अभ्यंग म्हणजे काय तर सुखावह. दॅट इज द पार्ट ऑफ बॉडी अँड माइंड, प्रेशर पॉइंट. तर मग हे शोधण्यासाठी वापरता येऊ शकते का आपल्याला? तर आपण एकीकडे म्हणतोय की काय म्हणतात जे अभ्यंग म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपल्याला चांगलं वाटेल, फिलिंग गुड. तर मग हे असं शोधण्यासाठी योग्य आहे. प्रत्येक वेळी शोधनामध्ये काय त्रास झालाच पाहिजे असं काही नेसेसरी नाही. लक्षात आलं ना? तर पहिल्यांदा कॉमनली प्रॅक्टिस कुठली आहे? आधी आपल्याला काय निवडायचं आहे? तेल. तेलामध्ये काय काय येतात? त्याच्यामध्ये पाहिजे ते तुम्ही तेलामध्ये काय काय इन्क्लूड होतात? कुठले कुठले तेल येतात? आपल्या पंचकर्मामध्ये तुम्ही पाहत असाल की भरपूर सारे तेल आपण वापरतो. महामास तेल कुठे वापरतोय? महामास तेल कुठे वापरतोय? आता गोष्टी केलेल्या आहेत त्यांना माहिती असलं पाहिजे महामास तेल कुठे वापरतोय आपण. पक्षाघातामध्ये वापरतोय आपण महामास तेल. सहचरादी तेल तसंच धन्वंतर तेल, बलाश्वगंधादी तेल. जिथे जिथे गृहण अपेक्षित आहे तिथे सगळे गृहण तेल वापरायचे आणि ज्या ठिकाणी आम वाचन आणि स्नेहन अपेक्षित आहे तिथे सहचरादी तेल, महाविषगंधी तेल असे तेल आपल्याला वापरायचे. त्यानंतर अंदाजे आपल्याला तेल किती लागतं? तर जवळपास 100 ते 150 ml तेल आपल्याला रिक्वायर्ड आहे. आणि त्याच्यासाठी बाकीचे जे प्रोसिजर आहे जर आपण आयडियल जर पंचकर्म शिकायला गेलो तर हे सगळ्या गोष्टी पाहिजेत आपल्याकडे. टिश्यू पेपर, सॉफ्ट टॉवेल हे सगळ्या गोष्टी पूर्वकर्मामध्ये येतात. त्याच्यामध्ये पेशंटला आपल्याला आधी सांगायचं की मलप्रवर्तन जे आहे ते नीट झाले की नाही पेशंटचं. दुसरी गोष्ट जे ऑइल वापरायचं आहे तर ते ऑइल कुठलं वापरायचं आहे आपल्याला. तर जसं आपण इंडिकेटेड वापरू शकतो किंवा पेशंट अकॉर्डिंग नाही तर त्यावेळेस आपल्याला तेल तैला म्हणून तेल वापरायचं आहे. टेम्परेचर किती पाहिजे? मी मागच्या वेळेस पण सांगितलं की आपल्याकडे थर्मामीटर असणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी टेम्परेचर चेक करणं गरजेचं आहे की आपण टेम्परेचर किती तेल गरम केले. तर 38 डिग्रीपर्यंत तेल गरम असायला पाहिजे. तर तेल आपल्याला 100 ml जवळपास लागतात. बाकी सगळे मटेरियल्स आणि इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे पाहिजे. सगळे वेसल पाहिजे. त्याच्यानंतर मसाज टेबल पाहिजे, टॉवेल पाहिजे, हॉट वॉटर पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. आता प्रधान कर्मामध्ये टोटल जर सर्वांग अभ्यंग करायचं आहे आपल्याला पेशंटला तर अंदाजे टाइम जो आहे तो 35 मिनिट्स दिलेला आहे. 7 पोझिशन मध्ये इच 5 मिनिट्स घ्यायचं आहे. 7 पोझिशन पाहिजेत ना तुम्हाला? याच्यात जसं सांगितलं त्यांनी पोझिशन जसं की सुपाई, त्याच्यानंतर लेफ्ट लॅटरल
A1 पोझिशनमध्ये तो आपल्याला पेशंटला कव्हर करायचा आहे. तर प्रेशर किती पाहिजे, तर आता मी जसं शिकवलं होतं सकाळच्या लेक्चरमध्ये, सकाळी जे सांगितलं की प्रेशर युनिफॉर्म पाहिजे आणि कुठेही दोन्ही हात आपले कुठे असे नाही पाहिजे, तर हे पूर्ण एकत्र पाहिजे मग, आणि तो कव्हर झाला पाहिजे पूर्ण पेशंटचा एरिया, आणि त्याच्यामध्ये रिदम पाहिजे. तसं रिदम नसेल तर कुठेतरी जेंटल प्रेशर, कुठेतरी हार्ड प्रेशर, कुठेतरी खूप जास्त जोरात असं नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, मग हे प्रेशर युनिफॉर्म पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये कसं करायचं आहे, तर कुठल्या प्रकारचं आपल्याला करायचं, जसं उत्सादन करायचं आहे, उन्मर्दन करायचं. आता उत्सादन मध्ये काय बघतोय आपण की अनुलोम आणि प्रतिलोम या गतिविरुद्ध सांगितलं. अनुलोम म्हणजे की लोमाच्या दिशेने, आणि प्रतिलोम म्हणजे काय, तर टुवर्ड्स द हार्ट. तर या प्रकारे अवे फ्रॉम हार्ट आणि टुवर्ड्स द हार्ट अशा दोन प्रकारे आपल्याला गती असतात. तर या दोन गतीनुसार आपल्याला अभ्यंग करायचा आहे. त्याच्यानंतर हे सगळे गोष्टी आहेत जे आपल्याला पाहायचे आहेत पेशंटला अभ्यंग करत असताना. कुठले कुठले आहेत, तर पल्स, टेम्परेचर, रेस्पिरेशन, बीपी, स्लीप आहे की नाही, व्यवस्थित झाली की नाही, रात्र लघुता आली आहेत की नाही, त्याच्यानंतर मार्दवता आली का, स्किनचं टेक्स्चर कसं आहे, पेशंटला थकल्यासारखं वाटतंय का, मोबिलिटी ऑफ जॉईंट्स आहे की नाही, मसल रिलॅक्स आहे की नाही, या सगळ्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की तुमचं अभ्यंग नीट झालंय की नाही. ते जवळपास आपल्याला 0 ते 7 दिवसांमध्ये आपल्याला रोज एक पॉईंट असेस करायचं. त्यांनी एक चार्ट दिलेला आहे. तर बीपी